बंधू भगिनी आहेत ते नंतर पाठीमागे बसू शकतात. ज्यांना शक्य आहे ते या ठिकाणी समोर येऊ शकतात. इथे नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरय मध्य पमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। विनायक पंचशील मी पुढे म्हणणार आहे, माझ्या पाठोपाठ सगळ्यांनी म्हणण्याचा प्रयत्न करायचा। मैत्री पूर्ण कर्म करून मैत्री पूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो मी माझे शरीर शुद्ध करतो। मुक्त हस्ते दान करून मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो मी माझे शरीर शुद्ध करतो। शांती शांती संतुष्टी संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो मी माझे शरीर शुद्ध करतो। नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो मी माझी वाचा शुद्ध करतो। स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो वनरंध गुणोपेतं येतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोरुहे पूजे
विबुद्धं कुसुमेन नेन कुयेन मेतेन लभामि मोक्षं पुष्पं विरायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं घनसारपदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवा धातवो धातुगभ्ये लङ्काय जम्बूद्वीपे तिरसपुरवरे नागलोके चतुपे सबे बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमा विधातु वन्दे सबे विबुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सर्वघानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. मर्त्याचे इलोकीचे जीवित बेभरवशाचे आणि अज्ञात आहे. ते कष्टमय, अल्प व दुःखाने मिश्रित आहे. कारण असा काही उपाय नाही की जेणेकरून जन्मलेले प्राणी मरणार नाही. म्हातारे होऊन तर ते मरणारच, कारण हा प्राण्यांचा स्वभाव आहे. पिकलेल्या फळांना जसे खाली पडण्याचे भय, तसेच जन्मलेल्या मर्त्यांना नेहमी मरण्याचे भय असते. कुंभाराने केलेल्या मातीच्या भांड्याचे जसे फुटण्यात पर्यावसन होते, तसे मर्त्याच्या जीविताचे मृत्यूत पर्यावसन होते. लहान व मोठे, मूर्ख आणि पंडित हे सर्व मृत्यूला वश होतात. सर्व मृत्यू परायण आहे. मृत्यूने व्यक्ती सोडून जात असतात. पिता पुत्रांचे किंवा आप्त आप्तांचे रक्षण करू शकत नाही. पहा, आप्त पाहत असताना व अनेक प्रकारे शोक करीत असताना मर्त्यापैकी प्रत्येक जण वैद्यकाईप्रमाणे नेला जातो. याप्रमाणे मृत्यूने आणि जळणे हा लोक घायाळ झाला आहे, हा एक लोक प्रकार आहे हे जाणून शहाणे शोक करीत नसतात. ज्याचा आलेला किंवा गेलेला मार्ग तुला ठाऊक नाही व ज्याचे दोन्ही अंत दिसत नाही, अशा विषयी तू शोक करतोस. शोकापासून जर काही फायदा होण्यासारखा असेल तरच वेडाळून जाऊन व आपणास कष्ट होऊन शहाण्या माणसाने शोक करावा. पण रडण्याने आणि शोकाने त्याच्या चित्ताला शांती मिळत नाही, उलट दुःख वाटते व शरीरावर वाईट परिणाम होतो. आपण स्वतःला त्रास देणारा तो क्रोश आणि निस्तेज होतो. त्यायोगे मृतांना कोणत्याही प्रकारे मदत होत नाही, म्हणून शोक व्यर्थ होय. शोक न सोडणारा प्राणी मरण पावलेल्याची आठवण काढे. शोकाला वश होऊन अतिशय दुःख भोगतो. मृत्यूला वश होऊन तडपणाऱ्या व आपल्या कर्मानुसार जाणाऱ्या दुसऱ्याही मनुष्य प्राण्यांकडे पहा. आपणाला हे असे असावेसे वाटते, पण ते भलतेच होते. अशा या विपरीत गोष्टी होतात. हा एक लोक प्रकारच आहे हे पहा. जरी मनुष्य 100 वर्ष किंवा त्याहून जास्त जगला तरी आप्त शोक्यांपासून निराळा होतोच, ही लोकीच प्राण सोडतो. म्हणून आनंदाचे वचन ऐकून आणि मृताकडे पाहून व हा आता मला मिळणे कठीण असे जाणून शोक सोडून द्यावा. जसे पेटलेले घर पाण्याने विझवावे, त्याप्रमाणे धैर्यवान, सुज्ञ, पंडित आणि कुशल माणसाने
उत्पन्न झालेला शोक वारा कापसाला उडवितो तद्वत धडधीशी नाहीसा करावा. आपला सुख मिळावे अशी इच्छा धरणाराने आपला शोक, लोभ आणि खिन्नता ही जी अंतःकरणाची शल्य आहे ती उपटून टाकावी. ही शल्य ज्याने काढून टाकलेली आहेत व जो अनासक्त आहे तो चित्ताची शांती मिळवून व सर्व शोकावर मात करून अशोक म्हणजे शोक रहित होतो आणि परिनिर्वाण पावतो. विधी घेतलेला आहे, आदर्शांची पूजा केलेली आहे, गाथा पठण केलेलं आहे, सल्ल सुत्ताचं पठण झालेलं आहे आणि आताच आदरणीय तुमचे रत्नसागरजी यांनी जलदान विधी घेऊन या कार्यक्रमाचं जे खऱ्या अर्थाने जे स्वरूप आहे, इथे बसणारा प्रत्येक जण एक प्रकारच्या अशा प्रसंगी आपण अंतर्मुख होतो, स्वतः आत्मपरीक्षण करतो, ज्यांच्या पुण्यानुमोदनाच्या दिनी आपण आवर्जून उपस्थित झालेलो आहोत. गावावरून अन्य ठिकठिकाणाहून या ठिकाणी जो काही परिवार, हा गायकवाड परिवार, अजूनही काही लोक आपले त्यांचे नातेवाईक काही येतच राहणार आहे. मावशींकडे पाहिल्यानंतर आपल्याला वाटत नाही की 28 तारखेला गेलेले आहे, परंतु हे सत्य जे आहे सल्लसुत्ताच्या द्वारे आपल्याला लक्षात आलेलं आहे. त्या दीर्घ आजाराने जणू काही मृत्यूशी जे झुंज आहे, झुंज देण्याचं कामच करत होते आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने जणू काही त्यांची जी सेवा आहे, त्यांची जी काळजी आहे, ती काळजी घेण्याचा मुलांपासून मुलींपर्यंत आणि सुनापासून जावयापर्यंत प्रत्येकानेच त्यांची काळजी घेण्याचा प्रयत्नच केलेला आहे. परंतु जो जो जन्माला आलेला आहे त्याला एक ना एक दिवस या जगाचा, या भूमीचा निरोप घ्यावाच लागतो. इतकं परखड सत्य तथागतांनी 2569 वर्षापूर्वी सांगून गेले. त्यामध्ये ते स्वतःही सुटले नाहीत, ना बाबासाहेब सुटले, ना म्हणते सुटले, ना तुम्ही आणि आम्ही सुटणार. आणि हीच ती सत्य बाब आहे जी अनित्यता आम्हाला सांगते, आम्हाला शिकवते. तर असो, आजच्या या प्रसंगी मी प्रास्ताविक पर इथेच थांबतो आणि यानंतर आदरणीय धर्मचरणी शिलवतीजी यांना विनंती करतो. तदनंतर आदरणीय धर्मचरणी अनोक्षुरी या देखील गुजरातहून आलेल्या आहेत, त्या देखील नंतर बोलणार आहेत. त्या गुजरातीमध्ये बोलतील, परंतु आदरणीय धर्मचरणी मिलिंद शाक्यजी हे आपल्याला हिंदीमध्ये त्यांचा अनुवाद करून आणि नंतर आपण धम्मप्रवचन ऐकणार आहोत आदरणीय धर्मचरणी धर्मयजी यांचं. तर मी धर्मचरणी शिलवतीजी भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि येथे जमलेले आहे छोटा फुलाचे बंधू आणि भगिनी, मला मैत्रीपूर्ण जयंती. आताच आपण प्रस्तावनेमध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे जाणलेल्या आहेत, नाही का? आणि हा प्रसंग प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतो. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू हे ठरलेलं आहे सत्य. आणि बौद्ध धर्मामध्ये आपल्याला सगळे संस्कार अनित्य आहेत हे आपण शिकलेले आहोत. तरीही आपल्याला असा प्रसंग आल्यानंतर खूप दुःख होत असतं. परंतु भगवान बुद्धांनी दुसरी बाजू सांगितलेली आहे. त्या सत्यामध्ये जे दुःख आहे त्याच्यावर कसं कार्य करायचं आणि ते कार्य आपण करण्याचा प्रयत्न करत असतो. तर या मातेने खऱ्या अर्थाने
त्यांचं जे कुटुंब आहे, ज्या ज्या मुलींना आणि मुलांना जन्म दिला त्या सर्वांना खूप चांगल्या रीतीने शिक्षण दिलेलं आहे। आणि खूप मोठी गोष्ट आहे की त्यांनी आपलं कुटुंब सुशिक्षित केलेलं आहे। मला अभिमान वाटतो सांगताना की त्यांची एक मुलगी जज आहे कोर्टामध्ये। तर ही मातेची मग ही माता किती म्हणजे सुशिक्षित असेल याच्यावर लक्षात येतं। आणि दुसरी त्यांची मुलगी, मोठी मुलगी, ही तिचा आणि माझा बरेच वर्षापासून संपर्क आहे। तर या मातेने खऱ्या अर्थाने आपल्या घराला सुशिक्षित केलेलं आहे शिक्षण देऊन। तर अशा या माता आपल्यामध्ये नाहीये, ती जागाही आपण भरून काढू शकत नाही। जरी त्या शरीर रूपाने गेलेल्या असल्या तरी त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या शिक्षणाने म्हणजे आपण आपल्या सोबतच ते असणार आहेत कायमस्वरूपी। तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि तत्पूर्वीच सल्लसूत्राचं आपण पठण केलेलं आहे आणि सल्लसूत्रात सगळ्या गोष्टी खूप अशा बुद्धांनी आपल्याला स्पष्ट केलेल्या आहेत। तर त्या सगळ्या गोष्टींना म्हणजे आपण लक्षात घेऊन ज्यावेळेस त्याच्यावरती आपण चालण्याचा प्रयत्न करतो त्या सत्य मार्गावरती, त्याच वेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने धर्म समजलाय अशी याची जाणीव होते आपल्याला। तर असो म्हणून माझी बहिणी, मी माझ्या देवगड काळेवाडी वीरपूर्ण बौद्ध महासंघाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते। कांबळे आणि जाधव कुटुंबातर्फे सुद्धा मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि माझे 2 शब्द मी पूर्ण करते। नमो बुद्धाय, जय भीम। उनको मिलने का मन हो रहा था, तो हमारा रिजर्वेशन नहीं हो रहा था, तो हम नहीं आ पाए। हमको बहुत दुख हो रहा है कि हम जिंदा था तभी हम मिलते तो बहुत अच्छा था। हमारा उनका परिवार के बहुत अच्छा गहरा रिश्ता है। हम मिलते हैं तो बहुत बातें होती थी, तो बहुत अच्छा लग रहा था उनके साथ बात करना हो। और जो मिलन शक्य है, रानी है, वो हमारा परिवार के लोग हैं। तो उनकी वजह से हमें गायकवाड़ परिवार से हमारा रिश्ता जुड़ा है। तो हम गायकवाड़ परिवार का हमें बहुत मैत्री से बातें होती है। हम एक दूसरे को अभी तक बहुत अच्छी तरह से रह रहे हैं। अभी दुख की बात है कि कमरे हमारे बीच में दे रहे, और उनको जो परिवार के जो बेटी लड़का है उनके बहुत अच्छी परिवार की वो पढ़ाई वगैरह सब कुछ अच्छा संस्कार दिया है। तो बहुत 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 इनके लिए पुण्य मैं बोधन करती हूँ कि अभी वो हमारे बीच में नहीं है, पर वो उनके परिवार के अभी दुख में है, क्योंकि उनकी सेवाएं बहुत ही है। हम फोन से बात होती थी हमें रानी से, तो बोलते थे कि मेरी मम्मी बहुत बीमार है, उनकी हालत अच्छी नहीं है। तो हमको पता चलता है कि वो बहुत सेवा कर रहे थे, सब परिवार के लोग उन्होंने बहुत सेवा की है। उनकी तबीयत अच्छी नहीं थी। तो अभी मैं शाक्य परिवार की ओर से मैं गायकवाड़ परिवार के अंदर जो दुख आया है, तो हम उनके पुण्य मोदन के लिए अभी आए हैं। तो अभी हम गुजरात से आए हैं, हमारा परिवार के मेरा दिवस और हमारी देवरानी हम साथ में आए इधर। तो पूरे परिवार शाक्य परिवार की ओर से हम उनका पुण्य अनुमोदन करते हैं और उनके श्रद्धांजलि अर्पण करते हैं। अभी बहुत बहुत पुण्य अनुमोदन करते हैं। जय भीम, नमो। अशा या कार्यक्रमामध्ये आपण काहीतरी घेतलंच पाहिजे आणि असं घेतलं पाहिजे की ज्यातून आम्हाला काहीतरी बोध होईल, आम्ही काहीतरी जागेवर येऊ, किंबहुना आमच्या जीवनामध्ये बुद्ध धम्म संघ जे बाबासाहेबांनी आम्हाला बहाल केलेले आहेत त्याचं मूल्य, त्याचं महत्व किमान अशा प्रसंगी तरी आम्ही अधिक संवेदनशील असतो। तर असो, मी आदरणीय धर्मचारी धर्मयजी यांना अशी विनंती करतो की आजच्या या पुण्यानुमोदन जलदान विधीच्या प्रसंगी त्यांनी धर्मदेशना द्यावी। धर्मचारी धर्मयजी। विश्व शांतिदूत तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कालवश कमल मावशी यांच्या पवित्र स्मृतींना प्रथम मी अभिवादन करतो। आज या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींना माझा सविनय जय भीम,
नमो बुद्धाय. खर तर मावशी आपल्यातनं जरी गेल्या 28 तारखेला आणि आपण सर्वजण अगदी शोकाकुल झालेला आहात. त्यांच्या परिवारावर जणू काही एक प्रकारे शोककळा पसरलेली आहे. पण बंधू आणि भगिनींनो, खर तर हा संदेश आपल्यासाठी पण आहे. कारण माणूस आपल्यातनं गेला तर दुःख होणं साहजिकच आहे. कारण तथागतांनी जे 7 प्रकारचे दुःख सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये 5 नंबरचं वियोगाचं दुःख आहे. वियोग म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जात असते, आपली प्रिय व्यक्ती, किंवा आपल्यातली एखाद्या गोष्टीचा वियोग आपल्याला होत असतो, त्यावेळेस साहजिकच दुःख होणं हे साहजिक आहे. आणि एवढी वर्ष एकमेकांच्या सहवासात एखादी व्यक्ती राहते आणि अचानक त्याचं देहावसानाचं कालवश होते, त्यावेळेस दुःख तर होतच. परंतु दुःख 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 किती कवटाळून बसायचं म्हणून तथागतांनी सल्लसूक्त सांगितलेलं आहे. सल्लसूक्तामध्ये त्यांनी सांगितलं आहे की दुःख दुःख न करता आपण सुखाचाही विचार करायला पाहिजे. म्हणून सल्लसूक्तामध्ये त्यांनी आधीच म्हटले की सकाळी कुंभाराने केलेल्या मातीच्या भांड्याचे जसे पुण्यात पर्यवसान होते तसे जन्मलेल्या मर्त्याचे नेहमी मरणात पर्यवसान होत असते. मित्रांनो, खरं तर खूप मोठा संदेश याद्वारे आपण घेऊ इच्छितो. कारण माणूस मरतो म्हणजे नेमकं काय होतं, आपली एक प्रिय व्यक्ती ज्यावेळेस कालवश होते त्यावेळेस नेमकं काय होतं ही गोष्ट आपल्या लक्षात आपण घेतली पाहिजे. कारण आपण ज्या ज्या वेळेस बौद्ध कार्यक्रमांना आपण जात असतो त्यावेळेस आपण काहीतरी घेण्यासाठी जात असतो, असं आत्ताच यशोरत्नजी म्हणले आणि ती गोष्ट खरोखर आहे. कारण आपण पुण्यानुमोदनच्या कार्यक्रमाला आलेलो असतो, ती व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली असते, कालवश झालेली असते, काळाच्या बाहेर गेलेली असते. म्हणजे नेमकं काय झालेलं असतं, ज्या वेळेस माणूस मरत असतो त्यावेळेस पंचस्कंधांचं विलिनीकरण होत असतं. कारण शरीर आहे ना हे 5 गोष्टींनी बनलेलं आहे. मग ह्या 5ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या जेव्हा होत असतात, पंचस्कंध जेव्हा वेगळे होत असतात, रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान, ह्या 5ही गोष्टी जेव्हा विलग होत असतात एकमेकापासून त्यावेळेस माणूस मरत असतो. पहा, आणि हे प्रत्येकाच्या केवळ माणसंच नाही तर ह्या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व जेव्हा या पद्धतीने विलग होत असतात तेव्हा त्यांचा विनाश होत असतो. ते रूप कदाचित जात असतं परंतु बाकीच्या गोष्टी शिल्लक राहतात. मग आता हे रूप कुठं जातं, आता आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. कारण की मला माझ्या माहितीप्रमाणे गायकवाड परिवार हा पहिल्यापासून बुद्ध धर्माच्या संपर्कात आहेत. अमोल राणी किंवा त्यांचे ते बंधू भगिनी हे पहिल्यापासून धम्मानुस्मृती विहारामध्ये जेव्हा आम्ही जात होतो तेव्हापासूनच आमची खरं तर ही ओळख होती. काका मंडईमध्ये केळीची गाडी लावायचे. खरं तर आम्ही आकुर्डीवरनं किंवा निगडीवरनं ज्यावेळेस धम्मानुस्मृती विहारामध्ये यायचो तेव्हा एकमेव खरं तर आम्हाला असं वाटायचं की सगळ्यात मोठा आधार म्हणजे काकांचा वाटायचा. कारण त्यांची गाडी तिथं असायची. रत्नसेन यांचा एक गाडा होता तिथं आणि काकांची केळीची गाडी होती. पण याही परिस्थितीमध्ये आपल्या मुलांवर धम्मसंस्कार त्यांनी दिले. एक मुलगी जज आहे, काही धम्माच्या संपर्कात आहेत, धम्ममित्र आहेत, मुलगा मुलगी. मित्रांनो, ज्या वेळेस ही गोष्ट आपल्या लक्षात येत असते की मी एक बौद्ध आहे आणि बाबासाहेब बुद्ध आणि बाबासाहेब माझे आदर्श आहेत, त्यावेळेस तो परिवार ह्या पद्धतीने वाटचाल करत असतो. कारण आम्ही खूप म्हणजे तसं पाहिलं तर 85-86 पासून आम्ही त्यांना ओळखत होतो धम्मानुस्मृती विहारात जात असताना. मग या मातेने खऱ्या अर्थाने आपल्या परिवाराला घडवलं. काका जरी तिकडे मंडईत असायचे पण कुटुंबावर खऱ्या अर्थाने संस्कार करणं हे अतिशय महत्वाचं असतं. मग जसं मी म्हणलं की आता मावशी तर आपल्यात नाहीयेत, मग आता त्यांच्या बाकीच्या गोष्टी आहेत ना, त्यांच्या स्मृती आपल्याकडे आहेत. रूप जरी आपल्यातनं गेलं तरी त्यांच्या बाकीच्या गोष्टी आपल्या स्मरणात असतात, आपल्या स्मृतीत असतात. मग आपलं काम काय असतं मित्रांनो, ज्यावेळेस आपण शोक करत बसत असतो आणि एक गोष्टीवर चिंतन आपण करायला पाहिजे की जरी रूप आपल्यातनं गेलेलं आहे तरी बाकीच्या गोष्टी आपल्या जवळ आहेत. त्यांनी शिकवलेल्या काही गोष्टी आपल्या जवळ असतात, त्यांनी ज्या पद्धतीने संस्कार दिलेले असतात त्या गोष्टी आपल्या स्मरणात असतात. त्यांच्या ह्या करुणामय सावलीमध्ये आपण जगलेलो असतो आणि ते करुणा आपल्यामध्ये उतरलेली आहे की नाही हे सुद्धा पाहणं आपलं गरजेचं काम असतं. मित्रांनो, हे करत असताना खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपल्याची प्रिय व्यक्ती गेलेली असते त्यावेळेस आपण
काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. असं म्हणतात की 2569 वर्षापूर्वी तथागतांनी काही गोष्टी पाहिल्या. अर्थात त्यांनी आपल्या एवढ्या मोठ्या आयुष्यामध्ये 28-29 वर्षाच्या वयामध्ये कधी पाहिल्याच नसतील का? त्यांनी एक म्हातारा पाहिला, एक आजारी पाहिलाय, एक भिक्षू पाहिला आणि एक प्रेत पाहिलं. अर्थात त्यांनी ह्या गोष्टी पाहिल्या असतील, परंतु बुद्ध आणि त्यांच्या धर्मामध्ये त्याचा उल्लेख करण्यामागचा उद्देश हाच आहे. कारण असा कोणीही व्यक्ती नाही की तो जन्माल्याबरोबर ह्या गोष्टी पाहू शकत नाही. अर्थात ह्या गोष्टी तथागतांनी पण पाहिल्या होत्या, परंतु त्याचा अधिक जाणीवपूर्वक उल्लेख बुद्ध धर्मामध्ये काय केला जातो? कारण की बुद्ध धम्म आणि संघ ह्या त्रिरत्नांना शरण जाणाऱ्या माणसांच्या किंवा इतर समाजाच्याही या गोष्टी लक्षात यायला पाहिजेत की माझं जीवन कसं आहे, मी काय आहे. जसं म्हणतात की तथागतांनी एक म्हातारा पाहिला, त्याच्यानंतर एक आजारी पाहिला, एक प्रेत पाहिलं आणि एक संन्यासी पाहिला. ह्या गोष्टी त्यांनी जरी पाहिल्या, त्या नमूद करताना त्यांना हेच म्हणायचं होतं की ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये सुद्धा येत असतात. आणि त्यांनी त्यांच्यावर चिंतन केलं. पहा, तथागतांनी चिंतन केलं की ह्या गोष्टी म्हणजे काय. मग आपल्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी प्रेरणादायी ठरू शकतात. कारण बुद्ध धर्मामध्ये असं म्हटलेलं आहे की मी सुद्धा जराधर्मी आहे, म्हणजे मी सुद्धा म्हातारा होणार आहे. मग मी सुद्धा म्हातारा होणार आहे एवढं बोलून भागतं का? तर नाही. ह्या कार्यक्रमांमध्ये आपण येत असताना हीच गोष्ट लक्षात ठेवायची की मी सुद्धा जराधर्मी आहे. मग मी सुद्धा म्हातारा होणार आहे, तर मी इतर म्हाताऱ्या लोकांशी कसं वागावं? बुद्ध धर्म हे शिकवत असतो. कारण हे अनुकरण असतं मित्रांनो. आपण आपल्या परिवारामध्ये आपल्या परिवारातील म्हाताऱ्या माणसांशी कसं वागतो याचं अनुकरण आपल्या कुटुंबातले लहान मुलं घेत असतात आणि पुढे चालून ते आपल्याशी त्याच पद्धतीने वागत असतात. आपल्याला माहिती आहेच की या जगातली प्रत्येक गोष्ट एक क्षीण होत जाते, तसं आपण एक क्षीण होत जातो, म्हणजे आपणही म्हातारा होत असतो. मग जर आपण म्हातारा होणार आहे तर मग मी इतर लोकांशी कसं वागायला पाहिजे? आपले शेजारी पाजारी असतील, तिथेही म्हातारे लोक असतील, आपल्या घरामध्ये आई वडील असतील, सासू सासरे असतील, नाही का? आता म्हातारपण आलं की माणसाला व्याधी पण असतात, खोकला येतो, इतर गोष्टी होतात. मग त्यांचा उपहास करायचा का आपण? त्यांच्याविषयी आपण नाराज राहायचं का? नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची की आज ते जरी म्हातारे असले तर उद्या उठून मी सुद्धा म्हातारा होणार आहे. म्हणून त्यांच्याशी वागत असताना जसं मी म्हणलं की जसं मावशीने अगदी करुणेने आपला परिवार घडवला, ही करुणामध्ये आपल्यामध्ये तथागतांपासून जरी आहे, परंतु आपण त्याचा विकास ज्यावेळेस करू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की घरातल्या ह्या म्हाताऱ्या लोकांशी करुणेने आपण वागायला पाहिजे. बुद्धांचा हाच संदेश आहे. सांगण्यामागचा उद्देश हाच आहे. चिंतनासाठी त्यांनी जणू काही समस्त सजीवांना ही गोष्ट सांगितलेली आहे की तुम्हीही म्हातारे होणार आहात. मग जर तुम्ही म्हातारे होणार असाल तर तुम्ही इतर म्हाताऱ्या लोकांशी कसं वागायला पाहिजे? तर अगदी त्यांच्या मैत्रीपूर्ण त्यांच्याशी वागायला पाहिजे. मित्रांनो, त्यांना दुसरा कोण सहारा नसतो. म्हातारपण अगदी म्हणजे असं असतं की त्यांना आधाराची खूप गरज असते आणि मग अशा लोकांना आपण आधार देणं खूप गरजेचं आहे. जर आपण त्यांना आधार दिलं तरच आपल्या परिवारातील लहान मुलं आपलं अनुकरण करतील आणि आपल्याला पुढे चालून तीच गोष्ट ते आपल्याशी वागतील. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की मी व्याधीधर्मी आहे. व्याधी म्हणजे आजारपण. इथं बसलेल्यांपैकी असं कोणी हात वर करून सांगू शकणार नाही की मी आजारीच पडलो नाही. माणूस जन्माला आला तो थकतो, त्याला आजारपण येत असत. तथागतांना सुद्धा आजारपण आलं होतं. साधा सर्दी खोकला पण मला झाला नाही असंही कोणी म्हणू शकणार नाही. मग इतर आजारी लोकांशी आपण कसं वागावं हा चिंतनाचा भाग आहे. कारण मी सुद्धा व्याधीधर्मी आहे. मी सुद्धा उद्या सांगता येत नाही आजारी पडू शकतो. तर माझ्या घरात असतील, आजूबाजूला असतील, किंवा आपल्याला जर वाटलं की आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णसेवा पण करू शकतात. मित्रांनो, त्याच्यामुळे आपण आपल्यातले जे काही मैत्रीभाव आहे हा वाढवू शकतो. आणि बुद्धांना हेच अपेक्षित होतं. सांगण्यामागचा उद्देश हाच होता की माणूस स्वतःला त्याने असं समजायला पाहिजे की मी सुद्धा आजारी पडणार आहे. मग तो इतर आजारी लोकांशी कसा वागेल? जसं आता मावशी आजारी होत्या, अनेक दिवस आजारी होते आणि त्यांच्या परिवाराने खूप चांगली सेवा केली त्यांची. ज्या वेळेस मावशींची सेवा त्यांचा परिवार करत होता त्यावेळेस त्यांचे लहान मुलं जे अनुकरण करत असतील की माझ्या आजीची सेवा माझ्या वडिलांनी, माझ्या आत्याने, माझ्या मावशीने कशी केली,
आणि हेच संस्कार जणू काही त्यांच्यावर जात असतात. मित्रांनो, हे आपल्याला रिफंड मिळत असतं. आपण ज्या पद्धतीने वागत असतो तेच आपल्याला रिफंड मिळत असतो. एखाद्या वेळेस आपल्या बँकेतला बँक बॅलन्स कुठं उडून जाईल सांगता येत नाही, परंतु आपण ज्या पद्धतीने वागत असतो ते संस्कार मात्र आपल्या बँकेमध्ये जर काही राहत असतात, कारण ते आपल्याला नेहमी रिफंड मिळत असतात. तर अशा पद्धतीने हा एक चिंतनाचा भाग तथागतांनी सांगितलेला आहे की मी सुद्धा व्याधीधर्मी आहे. मग मी व्याधीधर्मी आहे तर मग माझ्या घरातल्या आजारी लोकांशी जसं किंवा बाहेर जे काही रुग्ण असतील त्यांच्याशी मी कशा पद्धतीने वागायला पाहिजे. तर चांगल्याच पद्धतीने आपण त्यांच्याशी सुसंवादित किंवा मैत्रीपूर्ण जर वागलं तर खऱ्या अर्थाने मी जसं म्हणलं की त्याचं रिफंड आपल्याला आपल्या भविष्यामध्ये येत असतं. कारण वर्तमानामध्ये जीवन जगत असताना आपण आपलं भविष्यकाळ बनवत असतो. मी जसं म्हणलं की आपण वर्तमानामध्ये जसं वागू तेच अनुकरण आपल्या घरातले लहान मुलं घेत असतात आणि भविष्य काळामध्ये त्याचं रिफंड ते आपल्याला घेत असतात. तर ही एक चिंतनात्मक बाब तथागतांनी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट तथागतांनी सांगितलं की मी मरणधर्मी आहे. पहा, सल्लासुत्तामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. रात्री पिकलेल्या फळाला जसं खाली पडण्याचं भय असतं तसं मरत्यापैकी प्रत्येकाला मरणाचं भय असतं. मग तसं मी जन्माला आलो त्याच वेळेस नाही का, जन्म हे सुद्धा दुःखाचाच प्रकार आहे. मी जन्माला आलो त्याच वेळेस जणू काही मृत्यू सुद्धा मी बरोबर घेऊन आलेलो असतो. मग मीही मरणार आहे. मग जर मी मरणार आहे तर मग मी कसं जीवन जगायला पाहिजे. तथागतांनी याच्यावर सुद्धा आपल्याला चिंतनास भाग पाडलेला आहे मित्रांनो. कारण आपण अगदी कुठल्याही संस्कारामध्ये बुद्ध धर्मामध्ये अगदी गभ्भमंगल संस्कारापासून अंत्यविधीपर्यंत तथागतांना पुष्प अर्पण करत असतो. आणि पुष्प काय सांगत असतं की मी आता टवटवीत आहे, मी आता इतर सुगंध देऊ शकतो, परंतु थोड्या वेळानंतर मी कोळमेजून जाईल, अजून थोड्या वेळाने माझी दुर्गंध येईल आणि त्याच्यानंतर मला टाकून देण्यात येईल. आपलंही जीवन तसंच आहे मित्रांनो. आता आपण तरुण असाल, आपल्याकडे सत्ता, संपत्ती, शक्ती, सौंदर्य, शिक्षण या पाचही गोष्टी असतील, परंतु त्या चिरकाळ टिकणाऱ्या नाहीत. कारण अनित्य, दुःख आणि अनात्म ह्या जीवनाच्या 3 लक्षणानुसार कुठलीही गोष्ट ही चिरकाळ टिकणारी नाही, अनित्य आहे. मग या फुलाचं उदाहरण आपण ते घेऊ शकतो आपल्या जीवनाशी. मी आता टवटवीत आहे, जसं मी म्हटलं की आता हे 5ही गोष्टी माझ्यामध्ये अवेलेबल आहेत. सत्ता, संपत्ती, शक्ती, सौंदर्य आणि शिक्षण याच्याने मी भरपूर भरलेला आहे, परंतु ह्या चिरकाळ टिकणाऱ्या आहेत का हो? नाही. कारण मी सुद्धा मरणार आहे आणि मरणानंतर या सगळ्या गोष्टी इथंच ठेवून जायच्या आहेत. मग जर मी आता मरणार आहे तर माझ्यामध्ये असलेल्या ह्या गोष्टींचा मी उपयोग कसा करावा. माणूस म्हणून जगत असताना मी ह्या गोष्टींचा उपभोग कसा घ्यावा. कारण अनाथपिंडकाने जेव्हा बुद्धांना प्रश्न विचारला होता की गृहस्थ किंवा गृहिणीला सुखी जीवन जगायचं असेल तर त्याने कसं जगावं, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली की माणसामध्ये उपभोगिता हा गुण असायला पाहिजे. जर त्या माणसामध्ये उपभोगिता हा गुण असेल तर तो स्त्री किंवा ती स्त्री किंवा तो पुरुष, तो गृहस्थ किंवा ती गृहिणी सुखी जीवन जगू शकते. मग मित्रांनो, आपल्यामध्ये जर ह्या 5ही गोष्टी आहेत तर आपण माणूस आहात, तर मग आपल्यामध्ये असलेल्या ह्या गोष्टी आपल्या त्याचा विनियोग किंवा त्याचा उपभोग आपण कसा घ्यावा. इतरांसाठी पण आपण नाही का त्या गोष्टी करू शकतो, दान देऊ शकतो, इतरांना अनेक प्रकारे आपण मदत करू शकतो. कारण असं म्हणतात की मी सुद्धा मरणार आहे आणि ही गोष्ट करुणाने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने शिकवलेली आहे. अनेक नामांकित व्यक्ती की ज्यांची संपत्ती मोजता येणार नाही असेही व्यक्ती गेल्या, परंतु जाताना काहीही घेऊन गेलेल्या नाहीत. मग तसं आपण चिंतन करायचं. कारण ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी बोलतोय, तसंच चिंतन करायचं. मी आता 1 पीस उभा आहे, थोड्या वेळाने काय होईल सांगता येत नाही, माझं हे बोलणं थांबल, माझे सगळं संपून जाईल. मग जर मी मरणारच आहे तर मग मी कसं जीवन जगायला पाहिजे याच्याविषयी सुद्धा आपण खरं तर चिंतन करायला पाहिजे. मग मी जसं 10 पारमितांमध्ये पहिलीच गोष्ट दान सांगितलेली आहे. आपल्याकडे जर संपत्ती असेल तर आपण दान करू शकता, काही कामाची नाही. आता आहे त्याचाच उपभोग मी घेऊ शकतो, मेल्यानंतर त्याचा काहीच उपयोग नाही. आपल्यामध्ये जो करुणा ती पहिल्यापासूनच आहे आणि त्याचा जर आपण विकास केला असेल तर तो समाजासाठी आपण त्याचा उपयोग करायला पाहिजे, कुटुंबापासून सुरुवात करून. जसं मावशीने सुंदर असं कुटुंब घडवलं आणि आज एवढे बंधू आणि भगिनी त्यांच्या ह्या पुण्यानुमोदन कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
कारण पुण्यानुमोदन कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश हाच असतो की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेल्या पुण्यकर्मांना अनुमोदन देण्यासाठी आपण आलेलो असतो. मग त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं पुण्यकर्म जे असतील त्याच्यामध्ये करुणेचा एक भाग आपण बघितला की त्यांनी आपला परिवार अशा करुणामय वातावरणामध्ये तयार केलेला आहे. मग ही गोष्ट सुद्धा आपण घ्यायला पाहिजे, म्हणजे इतरांसाठी सुद्धा आपण ती गोष्ट खरं तर द्यायला पाहिजे. म्हणून मी सुद्धा मरणधर्मी आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे, याच्यावर चिंतन करायला पाहिजे. त्यानंतर अजून एक गोष्ट आहे की ते म्हणजे मी वियोगधर्मी आहे. वियोगधर्मी म्हणजे मला सोडून जायचे, सगळं सोडून जायचे. त्याच्यामध्ये नातेवाईक असतील, जसं मी अगोदर 5 गोष्टी सांगितल्या आहेत, सत्ता, संपत्ती, शक्ती, सौंदर्य आणि शिक्षण, या सगळ्याही गोष्टी मला सोडून जायच्या आहेत. मग जर मला ह्या गोष्टी सोडूनच जायच्या आहेत तर मग माझ्याकडे असलेल्या ह्या गोष्टींचा उपभोग मी कसा घ्यायला पाहिजे. दुःख करत बसता काम नाही. समजा एखादी गोष्ट माझ्यातनं याच्यातनं लोप पावली तर त्यात दुःख करण्यासारखं काहीच नाही, कारण अनित्यतेचा सिद्धांत सुद्धा बुद्धांनी सांगितलेलाच आहे. मग त्यानुसार केवळ काही गोष्टींचा वियोग झाला म्हणून मी दुःख करत बसायचं का? नाही. जसं मावशी एवढी वर्ष ह्या परिवारामध्ये होत्या आणि अचानक त्या गेल्या, कारण हा प्राण्यांचा स्वभाव आहे. प्रत्येक जन्मलेला हा स्वभाव आहे की ते आज 100 वर्ष जरी जगले तरी ते आप्तस्वकीयांपासून वेगळे होतातच. मग हा वियोग आहे, त्यांचा वियोग आहे. मग केवळ दुःख दुःख दुःखच करत बसायचं का? तर नाही. मित्रांनो, एक गोष्ट तीच लक्षात ठेवायची की मी वियोग धर्मी आहे. मला हे सगळं काही सोडून जायचं आहे. कुठलीच गोष्ट चिरकाल टिकणारी नाही. माझं शरीर सुद्धा पंचस्कंधांमध्ये विलीन, पंचस्कंधांचे विघटन झालंय की संपणार आहे. पृथ्वी, आग, तेज आणि वायू याच्यामध्ये ते विलीन होणार आहे. माझे शरीर मी निसर्गाकडनं उसणं घेतलेलं आहे आणि शेजाऱ्याकडनं जरी एखादी वस्तू उसणी घेतली तर आपल्याला लगेच ते परत करावी लागते. मग आपण तर ह्या निसर्गामधनं हे पूर्ण शरीरच विकत घेतलेलं आहे, पण ते तर आपल्याला परतच करायचं आहे. मग शिल्लक काय राहतं? काहीच नाही. तर राहती फक्त आपली चेतना किंवा आपल्या स्मृती. मग जर आपली चेतना किंवा आपली स्मृती इतर लोकांना प्रेरित करण्यासाठी असेल तर मग आपण आत्ता तसं जीवन जगायला पाहिजे की मी वियोग धर्मी आहे, मला सगळे सोडून जायचंय, तर मग मी कसं जगायला पाहिजे. दुःख दुःख करीत बसू नये. काही म्हणतात की बुद्ध धम्म का हा नुसतं दुःख सांगत बसतो का? तर मित्रांनो, तसं नाहीये. पंचशील आपण जरी नकारात्मक म्हणत असलो तरी सुद्धा सकारात्मक पंचशील पण आपण म्हणत असतो. त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की दुःख दुःख न करण्यापेक्षा सकारात्मक गोष्टी सुद्धा बुद्ध धम्मामध्ये आहेत आणि त्यानुसार आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून मी वियोग धर्मी आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. अशा कार्यक्रमांमध्ये जात असताना मी थोडंसं असं बोलू इच्छितो की केवळ हजेरी लावायला बौद्ध माणसं जात नाही, काहीतरी घेण्यासाठी जात असतो. जसं ईश्वरत्नजी म्हणले की कुठलंही पहा, जरी आपण कुठल्याही कार्यक्रमात गेला आणि केवळ ह्या 3 गोष्टींविषयी जरी आपण चिंतन केलं ना की मी बुद्धांना फूल, अगरबत्ती, मेणबत्तीच का वाहतो, या 3च गोष्टींच्या व्यतिरिक्त बुद्धांना काही आपण वाहत नाही, याच्या मागे पण काहीतरी अर्थ असेल की नको. बोलून बघा मेणबत्तीशी. आपल्या घरामध्ये आपण मेणबत्ती लावत असाल तर ती मेणबत्तीशी बोलून बघा. एखाद्या दिवशी ती बोलेल आपल्याशी. ती म्हणेल की माझं आयुष्य 5 मिनिटं 10 मिनिटं एवढंच आहे, परंतु एवढ्या 5 नाही तर 10 मिनिटाच्या आयुष्यामध्ये मी तेवढा परिसर उजळून टाकत असते. पण मित्रा, 60 वर्षाचा, 70 वर्षाचा, 80 वर्षाचा झाला तर तू काय उजळ केला, काय उजळ पाडला समाजामध्ये. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की माझ्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तर त्याचा उपभोग मी कसा घ्यायला पाहिजे, कारण ह्या मला सोडून जायच्यात. मी वियोग धर्मी आहे, दुःख करत बसायचं नाहीये. मग माझे पैसे गेले तर काय होईल, दान दिलं तर मग काय होईल, एखाद्याला समजा मी शिक्षण दिलं तर काय होईल. ज्या ज्या ठिकाणी माणूस आपण जात असतो तेव्हा आपल्यामधल्या ज्या क्वालिटीज आहेत त्या आपल्याला इतरांना देणं गरजेचं आहे. कारण त्या आपल्या राहून जसं म्हणतात ना की एखाद्या डबक्यामध्ये पाणी साचलं की त्याची दुर्गंधी यायला लागते, तसं नुसती संपत्ती जमा 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 केली की त्याचं सुद्धा काही दिवसांनी वाईट उपभोग घेतला जातो आणि पुढची पिढी त्याचा वेगळ्या पद्धतीने उपभोग घेत असते. म्हणून मित्रांनो, आपल्याकडे जे काय आहे ते आपण आत्ताच माणूस म्हणून त्याचा उपभोग घ्यायचा आहे. मला असं नाही म्हणायचं की आपण उधळपट्टी जीवन जगायचं, असं नाही. पण जिथे जिथे
आपल्याला योग्य वाटेल त्या ठिकाणी या गोष्टींचा आपण चांगला उपभोग घ्यायलाच पाहिजे, इतरांना पण द्यायला पाहिजे. कारण मला हे सगळं सोडून जायचं आहे, मी वियोगधर्मी आहे. त्याच्यानंतर मग सगळ्यात महत्वाची गोष्ट चिंतनासाठी आहे ती म्हणजे मी कर्मधर्मी आहे. या सगळ्या गोष्टी आपण केल्या. आपण आजारी आहोत हे आपल्याला माहिती आहे, आजारी पडणार आहोत हे माहिती आहे, मी म्हातारा होणार आहे हे माहिती आहे, मी मरणार आहे हे सुद्धा माहिती आहे, मला हे सगळं सोडून जायचंय हे माहिती. मग आता हे सगळं करत असताना हे नुसतं जाणूनच गप्प बसायचं का? तर त्यानुसार आपण कर्म करायला पाहिजे. कारण मी कर्मधर्मी सुद्धा आहे. कारण मी माणूस म्हणून जर जन्माला आलेलो आहे तर मला काहीतरी करणं गरजेचं आहे. तर नुसतं बसून राहील माणूस. जसं मी म्हणलं की माझ्यामध्ये किंवा आपल्यामध्ये ज्या जे काही क्वालिटीज असतील किंवा आपल्याला जे जे काही जमत असेल तर आपण चांगल्या पद्धतीने कुशल कर्म करायला पाहिजे. आणि जरी रूप हे गेलं, माणूस मेल्यानंतर काय होतं, एक तर दफन करतात किंवा त्याला अग्नी दिला जातो. अग्नी दिल्यानंतर जी राख असते किंवा जी अस्थी असतात त्या परत निसर्गामध्ये विलीन होतात, किंवा दफन केल्यानंतर सुद्धा त्या निसर्गामध्ये विलीन होतात, रूप जातं. मग शिल्लक काय राहतं त्याचं कर्म. कर्म असल्याशिवाय माणसाचं म्हणजे खऱ्या अर्थाने त्याचं पुण्यानुमोदन समाजामध्ये होत नाही. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, मग मला कसं जगायला पाहिजे, तर मी कर्मधर्मी आहे. मला कर्म चांगल्याच पद्धतीने करायला पाहिजे. कारण कुशल आणि अकुशल ह्या दोनच गोष्टी आहेत. अकुशल केलं तर मला वाटतं की कोणीही चांगलं म्हणत नाही समाजामध्ये. परंतु कुशल कर्म जर आपण करत गेलं, हे सगळं अनित्य आहे ही गोष्ट जर आपल्या लक्षात आली, त्यानुसार जर आपण जीवन जगलं तर खऱ्या अर्थाने आपण चांगलं माणूस म्हणून जीवन जगलो. कारण असं म्हणतात की कधी कधी आपण माणूस आहोत हेच माणूस विसरून जात असतो आणि अगदी पशुतुल्य जीवन जगत असतो. तर मित्रांनो असं नाही. तर ज्यावेळेस आपण अशा कार्यक्रमांना जात असतो तेव्हा ह्या चिंतनासाठी काही गोष्टी आपण आपल्या जीवनाशी लावून पाहायला पाहिजेत. आणि जर ह्या पद्धतीने आपण जीवन जगलो तर खऱ्या अर्थाने आपलं माणूस म्हणून जन्माला आलेलं गोष्ट चांगल्या पद्धतीने आपण निभावली असं होऊ शकतो. खरं तर मावशींनी आपल्या आयुष्यामध्ये खूप सुंदर असं कर्मही केलेलं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी केल्यात म्हणून त्यांच्या परिवाराने त्यांच्या व्याधीच्या काळामध्ये त्यांच्या आजारपणामध्ये त्यांची चांगली सेवा केलेली आहे. आणि त्यांची चांगली सेवा केलेली आहे म्हणून आज एवढा मोठा परिवार या ठिकाणी उभा आहे, आलेले सगळे पुण्यानुमोदनला. कारण मी जसं म्हणलं की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेल्या पुण्यकर्मांना अनुमोदन देण्यासाठी एवढ्या लांबून आपण का आलेलो असतो. कारण त्यांनी माणूस म्हणून जीवन जगत असताना बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांना अनुसरून जीवन जगलेलं असतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांना आज आपण या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या पुण्यकर्मांना अनुमोदन देण्यासाठी उपस्थित आहात. तर खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी मी सुद्धा माझ्या निकम परिवाराच्या वतीने तसंच बुद्धानुस्मृती विहारातील आमच्या सर्व मंडळींच्या वतीने त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने पुन्हा मावशींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, खरं तर ह्या गोष्टी आपल्यासाठी चिंतनात्मक आहेत. आणि जसं आपण मावशींचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांच्या पुण्यकर्मांना अनुमोदन देण्यासाठी आलेला आहात, त्याचाच भाग म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी उतरवण्याचा प्रयत्न करू. एवढं बोलून या ठिकाणी मी माझ्या शब्दांना विराम देतो. पुन्हा सर्वांना सविनय देईल. नमो बुद्धाय. अत्यंत मोलाचे शब्द सांगून आपल्याला आपलं जे जीवन आहे त्या जीवनाचा आरसाच जणू काही आपल्या मनचक्षू पुढे आपल्या डोळ्यासमोर त्यांनी दाखवून दिलेला आहे. बुद्धांचे प्रसंग, बुद्धांचं जीवन आणि आपलं जीवन जे आहे मनुष्य मात्रा म्हणून जे पर्वणी आपल्याला जे मौल्यवान जो काही आपल्याला हे आयुष्य लाभलेलं आहे त्या आयुष्याचं सत्कार्य करण्यासाठी त्यांनी जन्मापासून ते आपल्या कर्मापर्यंतचा जो प्रवास आहे तो यथोचितपणे त्यांनी अत्यंत उत्तम प्रकारे सांगण्याचा आणि आपल्याला अंतर्मुख करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर पुढच्या त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. यानंतर आता आपण 2 मिनिटं सर्वजण स्तब्ध उभे राहून मावशींना आदरांजली श्रद्धांजली वाहणार आहोत.
सप पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित्त परियोदपनं येतं भूतान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पम्पीसुत्वानं धम्मं कायेन पश्यति सर्वे धम्मधरो होति यो धम्मं न प्रमज्जति नाति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं ये तेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नाति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं ये तेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नाति मे शरणं अयं संघो मे शरणं वरं ये तेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु।